आरोग्य विभाग याच्यावरती केळकर साहेब, आपण चर्चा करतो. हो असं नाही, चालू करा. असं काय चर्चा थांबून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भुजबळ साहेब, आपण या राज्यामध्ये आणि या विधानसभेच्या सभागृहातील अतिशय अनुभवी असे मंत्री आहेत. अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये आपण शिवभोजन योजना सुरू केली आणि शिवभोजन योजना ही खऱ्या अर्थाने कोविड काळामध्ये देखील सर्वसामान्य गरिबाला ती अतिशय उपयुक्त योजना म्हणून त्याच्यावरती त्यांचं पोट ते भरू शकले आणि त्यानंतरच्या आलेल्या सरकारने देखील ही योजना सुरू ठेवली, कारण ही लोकहिताची योजना होती. आज या पुरवणी मागण्यावरती बोलताना अध्यक्ष म्हणून मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती करणार आहे की आज शिवभोजन योजनेसाठी 55,52,69,000 रुपयाची तरतूद आपण केली. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की 7 महिन्यापासून 200 कोटीचं अनुदान थकलंय आणि हे 200 कोटीचं अनुदान जे थकलेलं आहे, आज जे शिवभोजन धारक आहेत चालवणारे, त्यांनी 10% व्याजाने कर्ज घेतलंय आणि 10% व्याजाने कर्ज घेऊन ते शिवभोजन ते चालवत आहेत. सावकाराच्या विळख्यामध्ये हे केंद्रचालक अडकलेले आहेत आणि त्यांना दिलासा देण्यासाठी मी आपल्याला विनंती केली होती की आपण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जी पुरवणी मागणी होते त्यात 197.91 कोटी शिवभोजन थाळीला मंजूर केले होते. त्यानंतर राज्य शासनाने शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या 1800 शिवभोजन केंद्रासाठी 200 कोटीची निधी तरतूद झाली. परंतु आत्तापर्यंत या संपूर्ण शिवभोजनाला 21 कोटी रुपये इतका तुटपुंजा निधी उपलब्ध करून दिला गेला. भुजबळ साहेब, आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या केंद्रचालकांना दिलासा देण्यासाठी आज या पुरवणी मागण्यावरती बोलत असताना आपण तात्काळ हा जो निधी आहे, ज्यांना पैसे येणं बाकी आहे, त्याबाबत घोषणा करून उद्यापासून त्याची अंमलबजावणी करायला सांगा, एवढी माझी आपल्याला अत्यंत कळकळीची होती. तर मला माहिती आहे साहेब, आपण परवा देखील ज्या तत्परतेने माननीय मुख्यमंत्र्यांना भेटला, पत्र दिलं, मलाही आपण भेटायला सांगितलं, मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले होते मुख्य सचिवांना की तात्काळ पैसे रिलीज करा, पण पैसे रिलीज झाले नाहीत आणि त्यामुळे आपण आहात, त्यामुळे मला चिंता नाही आहे. भुजबळ साहेब, आपण जेव्हा बोलता तेव्हा ते करून दाखवता आणि सर्वसामान्य हिताचं असतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये खंबीरपणे उभे राहता, ह्याचं मला कल्पना आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की पुरवणी मागण्या मान्य झाल्यानंतर तात्काळ उद्यापासून हे पैसे रिलीज करण्यासाठी आपण त्या ठिकाणी सचिवांना तसे आदेश द्या. भुजबळ साहेब, आपण आज सभागृहामध्ये आहात आणि म्हणून पृष्ठ क्रमांक 76 त्यावरती शिवभोजन योजनेवरती जरी पुरवणी मागणी असली तरी शिधा वाटप विभागाच्या अंतर्गत आपण माहिती आहे की आपण आता एका जिल्ह्याला एका मतदारसंघात एक शिधा वाटप अशा पद्धतीची एक प्रक्रिया आपल्या विभागाने सुरू केली. माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की या सदनाचे सदस्य स्वर्गीय बापट साहेब हे अन्न नागरी पुरवठा मंत्री असताना 2012 मध्ये मी दिंडोशी विधानसभेचा जो पूर्वेचा भाग आहे, हा 5 लाखाचा मालाड पूर्व पश्चिम भाग असल्यामुळे पूर्व भागामध्ये आपण एक विशेष अशा पद्धतीचं शिधा वाटप कार्यालय द्यावं म्हणून विनंती केली. त्यावेळेच्या प्रशासनिक सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. मालाड पूर्वेसाठी वेगळं असं शिधा वाटप कार्यालय मंजूर झालं. जागेअभावी मात्र हे कार्यालय सुरू होऊ शकत नाही. मी आपल्याला विनंती करतो की आपल्याकडे असलेला अनुभव आणि काम करण्याची पद्धत, त्यामुळे आपण एक माननीय मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची बैठक लावा. या मुंबई शहरामध्ये या महानगरपालिकेकडे अनेक जागा उपलब्ध आहेत.
काही जागा TDR मधून आल्या आहेत, काही जागा एम्युनिटी स्पेसमधून आलेल्या आहेत. त्यामुळे ह्या जागेमधली एक जागा जर आपण दिंडोशी विधानसभेमध्ये किंवा मालाड पूर्व भागामध्ये शिधा वाटप कार्यालयाला घेतली तर मालाड पश्चिमेला 5 लाख लोकवस्तीच्या भागामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या कार्यालयामध्ये गर्दी असते आणि जागा अपुरी पडते. 2 विभाग जर झाले, मालाड पश्चिम आणि मालाड पूर्व, तर या कार्यालयाचा उपयोग होईल. मला असं वाटतं की आपण याबाबत तात्काळ हे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागा, मीटिंग त्याबद्दल लावा, स्थानिक आमदार म्हणून मलाही बोलवा, पलीकडच्या भागामध्ये अतुल भातखळकर आमदार आहेत त्यांनाही बोलवा आणि मला असं वाटतं हा विषय जो आहे हा कायमस्वरूपी त्या भागातील नागरिकांच्या हितासाठी सोडवा अशी माझी आपल्याला विनंती आहे. तिसरा विषय अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे तो अत्यंत गंभीर आहे. काय आहे की राज्यातील शिधा वाटप कार्यालयात धान्याचा लाभार्थींना पुरवठा हा केला जातो आणि भुजबळ साहेब, राज्यातील लाभार्थींना धान्याचा पुरवठा केला जातो आणि काही ठिकाणी असं लक्षात आलंय की हा पुरवठा करणारा तुमचा जो सप्लायर आहे तो कोण आहे तो आपण शोधा, कारण आपल्याकडे यंत्रणा आहे. हा सप्लायर तो माल उचलतो, शिधा वाटप दुकानात घेऊन जातो. जर आपली मागणी 100 पोत्याची असेल तर आपल्याला 20च पोती दिली जातात, 100 पोती लिहून घेतली जातात आणि त्यावेळी तिकडे असला कॅमेरा किंवा जी सिस्टीम आहे ती बंद केली जाते आणि ती जी पोती आहे ती पोती एका ठिकाणी डंप केली जातात आणि ही सगळा तांदूळ गुजरातला जातो. गुजरातमध्ये एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीचा तांदूळ चढ्या भावाने विकला जातो, त्याच्यावरती त्याचे तुकडे केले जातात त्या तांदळाचे, त्याच्यावरती पॉलिशिंग केलं जातं, वेगळ्या पॅकेटमध्ये भरलं जातं आणि तो तांदूळ पुन्हा एक्सपोर्ट केला जातो. हे फार मोठं रॅकेट आहे, हे फार मोठं रॅकेट आहे. आणि त्यामुळे माझी विनंती अशी आहे भुजबळ साहेब की सर्वसामान्य माणसांसाठी धान्याचा लाभार्थी म्हणून जो आपण तांदूळ त्यांना देतो गरिबांसाठी, तो त्यांच्या मुखाला लागत नाहीत. रेस्टिंग दुकानवाले तो घेतात असं दाखवतात कागदावरती, परंतु या सगळ्या पोत्या हा सप्लायर आहे तो गुजरातकडे देतो, गुजरातच्या व्यापाऱ्याला चढ्या भावाने विकतो, त्याच्यावरती त्या तांदळाचा तुकडा केला जातो, त्याच्यावरती पॉलिशिंग करून वेगळ्या पॅकेटमध्ये भरून तो एक्सपोर्ट केला जातो, मार्केटमध्ये विकला जातो. एवढा मोठी जर चैन ही जर इकडे असेल आणि सर्वसामान्यांचा हिताचं लूट जर इकडे होणार असेल तर याची देखील चौकशी माननीय मंत्री महोदय आपण करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, नियोजन विभागाच्या पुरवणी मागण्या ज्या आहेत ती बाब क्रमांक 121 पृष्ठ क्रमांक 86. कालही मी या सभागृहात बोललो होतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 100 दिवसापेक्षा अधिक मंजुरी प्रदान करण्याकरता 80 कोटीची तरतूद आहे. अध्यक्ष महोदय, मी नियोजन विभागावरती बोलतोय, पुरवणी मागण्यावरती बोलतोय. नियोजन विभागाचा एक मंत्री या सभागृहात कोणच नाही आहे, फक्त माननीय भुजबळ साहेब अन्न आणि नागरी पुरवठ्याबद्दल इथे बसलेत. काय सिरियसनेस आहे सरकारला? कशासाठी विरोधी पक्षाने बोलायचं, कशासाठी सदस्यांनी बोलायचं? कोण गॅलरीत आहे, कोण नेऊन घेत आहे, कोण अर्थदृश्य गॅलरीमध्ये लोन घेत आहे? का आमचा वेळ जात नाही म्हणून आम्ही विधानसभेमध्ये येतो, करोडो रुपये आपण सरकार खर्च करतं, या ठिकाणी आम्ही चर्चा करतो, आमच्या मतदारसंघातले पोटतिडकीने महाराष्ट्रातले प्रश्न मांडतो. अरे असं जर सभागृह चालणार असेल तर मी बसतो. बोलून घ्या. कुठे आहेत मंत्री? कोण नियोजन विभागाचा मंत्री आहे? कोण नियोजन विभागाचा मंत्री आहे? 3 आज विभाग आहेत ना शालेय, आज काय वेळ आहेत? नियोजन आहे, अन्न नागरी पुरवठा आहे आणि सार्वजनिक आरोग्य आहेत. कुठे आहेत मंत्री? अध्यक्ष महोदय बोलवा त्यांना. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना बोलवा. विधान परिषद खाली बोलवा. विधानसभा महत्वाची आहे. अध्यक्ष महोदय, विधानसभा ही महत्वाची आहे. विधान परिषदेमध्ये असतील, मुख्यमंत्री देतील, उपमुख्यमंत्री आहेत. आज नियोजन विभागावर चर्चा सुरू आहे, पुरवणी मागण्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही बोलतोय पोटतिडकीने, प्रश्न मानतोय महाराष्ट्रातले, ऐकतोय कोण? बोलवा, मी बसतो खाली. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. अध्यक्ष महोदय, मला माफ करा. आपलं चालू ठेवा, ते लिहून घेतील. आम्ही बोललो आणि पाठवतो. लोकशाहीचा गळा कसा घोटतात त्याचं हे उदाहरण आहे. नोंद घेतील. आपलं सुरू ठेवा. प्रभू साहेब, तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर मी बसतो. मंत्रीच नाही सभागृहात, कशासाठी बोलायचं? मी भुजबळ साहेबांबद्दल नाही बोलत आहे. सुरू ठेवा. नियोजन विभागामध्ये काल बोललो अध्यक्ष महोदय, मी काय आरोप करत नाहीये. मी एवढं बोललो की रोजगार हमी योजना जी आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 100 दिवसापेक्षा अधिक दिवसा मंजुरी प्रदान करण्यासाठी 80 कोटी तरतूद आहे.
आज आपण माहिती आहे की केंद्र सरकारने व्ही रामजी ही नवीन योजना आणली, रोजगार हमी योजना, आणि त्यानुसार काही त्यांनी निकष लावले. आज काय परिस्थिती आहे रोजगार हमीची? अध्यक्ष महोदय, ज्या ग्रामीण भागामध्ये 58 लाख कामगार रोजगारांची नोंद आहे, त्यांना 100 दिवस काम देणं क्रमप्राप्त आहे. 3 महिने आपण हे काम देतो. आज केंद्र सरकारने सांगितलं की पहिल्यांदा की एका गावामध्ये 20 वर्क ऑर्डर दिल्या तर ही कामं होतात. कोणती कोणती कामं आहेत? त्याच्यामध्ये फलोत्पादन आहे, विहीर आहे, पाणंद रस्ते आहे आणि गुरांचे गोटे आहेत. काय परिस्थिती आहे भुजबळ साहेब आज? भुजबळ साहेब, आपण सिनियर नेते आहात, आम्हाला मार्गदर्शन करा की 20 योजनांची साठी पूर्वी वर्क ऑर्डर दिली जात होती, आता ती 10 वरती आली. 10 वर्क ऑर्डर द्यायच्या. कशाला? पाणंद रस्ते, गोटे आणि काय फलोत्पादन. आता ह्या 4 लोकांना 10 वर्क ऑर्डर असतील तर गावामध्ये कामं कशी होणार? आणि काल तर केंद्र सरकारने एक सर्क्युलर काढलं. आता मी खोटं बोलत असेल तर माहिती घ्या, मी काय आरोप करत नाही, मला आरोप करण्याची माझी प्रवृत्ती नाही, पण कुठेतरी मंत्री महोदयांना सांगितलं की सर्वसामान्य रोजगाराला तिथं रोजगार मिळेल, म्हणून मी पोटतिडकीने बोलतोय. काल केंद्र सरकारने सर्क्युलर काढलंय की ही योजना बंद करा. म्हणजे पूर्वी जी 10 वर्क ऑर्डर होत्या त्या पण बंद करा, आता काय देऊच नका. आता मला सांगा भुजबळ साहेब की हा महिना कोणता आहे? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. काय? मार्च, एप्रिल, मे 3 महिने तर रोजगार हमी चालते. 3 महिने तर या कामगारांना आपण काम द्यायला लागतं. आता बंद केल्यामुळे काम कसं देणार? म्हणजे ते रोजगार जे आहेत, बेरोजगार जे आहेत किंवा रोजगार हमीतले कामगार जे आहेत ते उपाशी राहतील ना. आणि म्हणून या पुरवणी मागण्यावरती नियोजन विभागाचे मंत्री असते तर त्यांनी उत्तर दिलं असतं नेमकं काय करणार आहेत ते. आणि आपण लिहून घ्या आणि त्यांना सांगा की पुरवणी मागण्याचं जेव्हा उत्तर द्या तेव्हा खऱ्या अर्थाने व्ही रामजी योजनेबद्दल नेमकं आपलं काय म्हणणं आहे. काल तारांकित प्रश्न 1-2 तास चालला आहे सभागृहात. सगळ्या सदस्यांनी सांगितलं केंद्राचे पैसे नसतील तर राज्याने पैसे द्यावेत, परंतु त्या रोजगारांना 58 लाख रोजगार जे कामगार आहेत जे रोजगार हमीमध्ये त्या मजुरांना आपण त्या ठिकाणी जिवंत ठेवा. हे काम सरकार करणार आहे का? आणि म्हणून 58 लाख बेरोजगार आणि रोजगार हमीतले कामगार आज ज्यांची उपासमारी होईल त्यासाठी मी पोटतिडकीने बोलतोय. आणि म्हणून मला मंत्री पाहिजे होते. माझं भाषण मंत्री महोदयांनी ऐकावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे. आणि म्हणून आपण जरा त्या मंत्री महोदयांना सांगा आणि जेव्हा उत्तर देतील आज त्याच्यावरती या सगळ्या मुद्द्यावरती बोलायला सांगा. नियोजन विभागामध्ये साहेब अजून एक महत्त्वाचा विषय असा आहे की आम्हाला आमदारांना निधी दिला जातो. भुजबळ साहेब, नियोजन, आपण सिनियर मंत्री आहात, तुमच्याकडनं बघत बघत आम्ही शिकलो. या सभागृहामध्ये तुम्ही बोलता त्यामुळे आम्ही बोलायला लागलो आणि त्यामुळे सरकारवरती अंकुश कसा ठेवा ते आपल्याकडनं शिकता शिकता आता विरोधी पक्षात राहून मी बोलतोय. आणि तुम्ही असल्यामुळे जास्त बोलण्याचं मला या ठिकाणी वाटतं की नियोजन विभागामध्ये निधीचं वाटप होतं. आता हे निधीचं वाटप होताना पूर्वी कसं होतं की विरोधी पक्षाच्या आमदारांना सत्ता पक्षाच्या आमदाराच्या काही रेशो कमी पण निधी दिला जायचा. आज परिस्थिती काय आमच्या आमदारांची की आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्हाला स्पष्ट सत्ता पक्षाला जर 10 रुपये दिले तर आम्हाला 1 रुपयाच मिळतो. आता मला सांगा की सत्ता पक्षाच्या आमदाराला तिकडे 10 रुपये आणि आम्हाला 1 रुपया, हे त्याला अनियमितता जी आहे ना ती सुधारण्यासाठी कधीतरी हे सरकार आता चांगल्या पद्धतीने कधी कधी विचार स्वतःचे बदलणार आहेत की नाही. आपण सगळ्यात नंबर 1 आहात, गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक योजना राबवण्यामध्ये आपला नंबर 1 आहे. आपण बाकी सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र आता 1 नंबरला नेतोय. आणि किमान या निधीचं वाटप जे आहे ते समान करण्यासाठी आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना समान दर्जा देण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी क्रमांक 1 वर कधी येणार हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून आमच्या विरोधी पक्षाच्या आमदारांना ज्या सेवा सुविधा देताना जे काय आमचं तिकडे असणारं लोकप्रतिनिधी नुकसान होतं त्यासाठी या सरकारने काहीतरी डोळे उघडून हा निधी द्यावा. शेवटी असं आहे की त्या मतदारसंघातली जनता ही आपलीच आहे, आपल्याच राज्यात राहते, आम्हाला त्यांनी निवडून दिलं, आम्ही विरोधी पक्षात आहोत, पण तिकडे असणारा जो जनतेतला जो सर्वसामान्य नागरिक आहे तो सरकारला कर भरतो, महापालिकेला कर भरतो, केंद्र सरकारला इन्कम टॅक्स देतो. हे सगळं असताना त्याला मात्र कमी पैसे देता का? की त्यांनी विरोधी पक्षाचा आमदार निवडून आणल्यामुळे. आता हा लोकशाहीचा गळाघोट नाही आहे? सांगा मला साहेब, अध्यक्ष महोदय, हा लोकशाहीचा गळाघोट नाही आहे का? आणि म्हणून माझी विनंती एवढीच आहे सरकारला की आम्हाला निधी देखील विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील सत्ता पक्ष एवढा नाही पण त्याच्या काहीतरी बरोबर जाऊन हा निधी आपल्याला विकास कामासाठी दिला तर या भागातल्या जनतेचं देखील आपण काम करू शकाल. शेवटी जनतेने काय घोडं मारलंय त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या आमदाराला निवडून दिलं
हे काय जनतेची चूक आहे का? त्यांनी लोकशाहीप्रमाणे मतदान केलं, लोकशाहीत त्यांना अधिकार होता, त्यांना वाटलं म्हणून त्यांना निवडून दिलं. पण त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांना निवडून दिलं म्हणून त्यांना निधी द्यायचा नाही आणि त्यांच्या सगळ्या भागातल्या विकास योजना बंद करायच्या, हे योग्य नाही. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की सरकारने याबाबत समान अशा पद्धतीच्या निधीचं वाटप करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी निर्णय घ्यावा असं मला वाटतं. नियोजन विभागाला आमचे पालकमंत्री आशिष शेलार साहेब इकडे नाही आहेत. मी नियोजन विभागाची हाती बैठक होती तेव्हा एक पत्र त्यांना दिलं. मी म्हटलं की नाविन्यपूर्ण योजना आपण या ठिकाणी आणतो आणि या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये उज्ज्वल साहेब मी काय चुकतो असेल तर मला मार्गदर्शन करा साहेब. हे आता असं आहे ना साहेब, तुमच्या जर का सिनियर माणूस बसला आणि तुम्ही म्हणालात की चालू ठेवा म्हणून मी आता आपला आदर ठेवून आणि अध्यक्षांचा आदर ठेवून बोलतोय. अध्यक्ष महोदय, अजून मंत्री आले नाहीत. अजून एका विषयावर मला बोलायचं आहे. त्या पुढच्या विभागात मी बोलू की बसू? आपण मला मार्गदर्शन करा. तुम्ही बोला, मंत्र्यांना बोलवा ना. आले 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 हे नियोजन विभागाचे आले. आरोग्य आरोग्य आरोग्याचे आलेले आहेत. बरं, नियोजन विभागाने मी पत्र आशिष शेलारांना दिलं होतं आणि आज ती काळाची गरज आहे की शहरं जिकडे वाढत आहेत झपाट्याने तिकडे प्राणीप्रेमी पण वाढलेत आणि या सगळ्या प्राणीप्रेमी जे वाढलेले आहेत तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये जसं माणसाला दफनभूमी आहे आणि प्राण्यांना देखील इलेक्ट्रिक त्या ठिकाणी सिमेंट्री असणं गरजेचं आहे. अनेक प्राणीप्रेमींची ही मागणी आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये नियोजन विभागाच्या वतीने प्रत्येक त्या संपूर्ण क्षेत्रात महानगरपालिका असेल नगरपालिका असेल त्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीची दफनभूमी आणि प्राण्यांसाठी शववाहिनी त्या ठिकाणी असणं हे आवश्यक आहे, विद्युतदायिनी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या दृष्टीने नाविन्यपूर्ण जे उपक्रम आपण घेता त्याच्यामध्ये याचा अंतर्भाव करून याचा देखील समावेश झाला तर त्या ठिकाणी बऱ्याच प्राणीप्रेमींना याचा फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर दुसरं महत्वाचं असं म्हणजे आपण अनेक ठिकाणी हायवेवरून प्रवास करतो, रस्त्यावरून प्रवास करतो, अनेक प्राण्यांना त्या ठिकाणी इजा होते, ते तडफडत त्या ठिकाणी पडलेले असतात. पोलिसांना काहीतरी फोन जातो, पोलिसांची व्हॅन येते, त्यात उचलून त्यात टाकले जातात. मला असं वाटतं की आपण मुंबई असेल, ठाणं असेल, नाशिक असेल किंवा या राज्यातील प्रगत शहरं असतील, या शहरामध्ये प्राण्यांसाठी आपण हॉस्पिटल्स तयार करतो. आता माझ्या माहितीप्रमाणे शहरामध्ये आपण प्राण्यांसाठी एक मोठं हॉस्पिटल आपण गोरेगावमध्ये तयार करतोय. त्याच्याकडे डॉक्टर असतील, सिस्टर असतील, आणखी उपचार करणारे असतील, तर एक व्हॅन प्राण्यांच्या या अशा पद्धतीचे अपघात होतात त्यांना उचलून त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी शहरी भागामध्ये डॉक्टरांसहित जर उपलब्ध करून दिले तर या ॲक्सिडेंटमुळे तडफडून जे प्राणी रस्त्यावरती पडतात त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी तात्काळ उपचार होतील, त्यांना तिकडनं उचललं जाईल आणि इस्पितळापर्यंत नेलं जाईल आणि त्यांचा जीव वाचेल. म्हणून एक नाविन्यपूर्ण योजना या नियोजन विभागाने येणाऱ्या काळामध्ये करणं आवश्यक आहे, त्याची आपण नोंद घ्यावी असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, आज तिसरा जो विभाग आहे तो आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सार्वजनिक आरोग्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे यावेळेला बाब क्रमांक 124 पृष्ठ क्रमांक 90 वरती राज्यातील विविध आरोग्य विभागात कंत्राटी सेवा यासाठी 6,000 कोटी रुपये ची पुरवणी मागणीमध्ये तरतूद आहे. उज्ज्वल साहेब, माझी विनंती एवढीच आहे की 6,000 कोटीची तरतूद आपण मागताय, हे सदन आणि आपल्याकडे असणारं संख्याबळ आहे त्यामुळे पुरवणी मागणी मंजूर होईल. पण मला एवढंच म्हणायचं आहे की राज्यातील विविध आरोग्य विभागात वैद्यकीय वस्तू खरेदी आणि प्राधिकरणामार्फत औषध व औषध साहित्य हे जे त्या ठिकाणी दिलं जातं ते देखील अपुऱ्या प्रमाणात आहे. आणि मग माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की आरोग्याचं खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे यामुळे शासनाची आरोग्य सेवा जी आहे त्याला कुठेतरी एका मोठा विळखा त्या निमित्ताने पडतोय. आणि म्हणून मला असं वाटतं कंत्राटीकरण न करता आपण शासकीय त्या ठिकाणी भरती करून या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. मला माहिती आहे की माननीय मंत्री महोदय सांगतील की आर्थिक तूट असताना आपण अशा पद्धतीची भरती केली तर सरकारवरती लायबिलिटी येतं. पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कायमस्वरूपी डॉक्टर आणि परिचारिका त्या ठिकाणी नसतील तर मला कंत्राटी सेवेत अशा पद्धतीचे डॉक्टर्स आणि नर्स घेऊन कोट्यावधी रुपयाचा खर्च करणं, त्यामुळे आरोग्य सेवेचा दर्जा हा खऱ्या अर्थाने सुधारणार नाही. कारण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ज्या ठिकाणी सेवा दिली जाते त्यावरती बऱ्याच गोष्टीचं नियोजनामध्ये अभाव असतो आणि त्यामुळे ही आरोग्य सेवा लोकांना मिळत नाही. त्यामुळे किमान डॉक्टर आणि नर्सेस या तरी आपल्या शासनाच्या वतीने
आरोग्य सेवेमध्ये त्याची भरती केली तर अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. ठीक आहे ना, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती आपण मजदूर घ्या, वॉर्डबॉय घ्या किंवा बाकीच्या काय सर्व्हिसेस असतात त्यासाठी घ्या, पण डॉक्टर्स आणि नर्सेस या तरी महानगरपालिकेच्या सेवेतल्या असल्या की त्यांच्यावरती जबाबदारी आपल्याला टाकता येते. दुसरं असं आहे की सार्वजनिक आरोग्यामध्ये आपल्याला माहिती असेल की दुर्गम भागामध्ये मेळघाट असेल तर बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि हे रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करतं. पण आज केवळ मेळघाटातच नाही आहे, मुंबई शहरात देखील तीच परिस्थिती आहे. आज मुंबई शहरामध्ये आदिवासी भागामध्ये आपण बघा किंवा आदिवासी भाग सोडून जिकडे झोपडपट्ट्या आहेत तिकडे बघा की मोठ्या प्रमाणामध्ये माता बालमृत्यूचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. आपण सर्वे घ्या, मी आरोप नाही करत आहे. नाही आरे कॉलनी कशाला, अख्ख्या मुंबईचा सर्वे जो टाटा रिसर्चने आता आणला त्याच्यामध्ये मुंबई शहरामध्ये देखील बालमृत्यू आणि माता बालमृत्यूचं प्रमाण हे वाढलेलं आहे. ही जर या मुंबई शहराची परिस्थिती असेल तर इतर शहरामध्ये पण तीच परिस्थिती आहे. त्यामुळे मेळघाट मध्ये जर आपण या गोष्टी करतो आहोत पण त्या दृष्टीने अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहर आणि ग्रामीण भागामध्ये देखील या दृष्टीने सर्वे करून बालकांचा मृत्यू आणि माता बालक यांचा मृत्यू रोखण्यासाठी आपल्याला एक मोठी मोहीम, जशी कर्करोगाच्या निदानासंबंधी राज्यव्यापी मोहीम तुम्ही घेतलीत ना, तशी एक मोठी मोहीम आरोग्य विभागामार्फत घ्यावी लागेल, कारण ही काळाची गरज आहे. सुदृढ बालक आणि माता सुदृढ असणं ही या काळाची गरज आहे. भविष्यात तो एक मोठा या देशाचा युवक होणार आहे. त्याचं आरोग्य जर चांगलं असेल तर तो चांगल्या पद्धतीने शरीरयष्टी ठेवून भविष्यामध्ये काम करणार आहे. आणि म्हणून जन्मता त्याची काळजी घेणे किंवा जन्मापूर्वी त्या मातेची काळजी घेणे हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी माझी विनंती अशी आहे की आपण या संबंधी एक ड्राईव्ह, एक फार मोठा ड्राईव्ह हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला त्रुटी आढळतील. त्या त्रुटी जर मी बोलतोय खोटं असेल तर तुम्ही त्या त्रुटीमध्ये जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करा. आणि मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्यामार्फत ही कारवाई करा. बऱ्याच राज्याच्या इस्पितळामध्ये आज डॉक्टर्स नाही आहेत, तिकडे नर्सेस नाही आहेत, ही परिस्थिती आहे. औषधं नाही आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. औषधाचं वितरण होत नाही आहे, ही सत्य परिस्थिती आहे. लाखो मैल दौडून लोक येतात आरोग्य सेवेसाठी तालुक्याच्या ठिकाणी, आणि तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या इस्पितळामध्ये देखील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोलबेडलेली आहे. लोकांना याचा फायदा होत नाही, खाजगी डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही, तेवढं त्यांच्याकडे अर्थनियोजन नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सार्वजनिक आरोग्य, नियोजन विभाग आणि अन्न नागरी पुरवठा या 3 विषयावरती जे काही मुद्दे सरकारसमोर आपल्या माध्यमातून मांडले, उत्तर देत असताना माननीय मंत्री महोदयांनी या 3 विषयावरती मी मांडलेल्या मुद्द्यावरती उत्तर द्यावं, सकारात्मक असावं. आणि भुजबळ साहेब, पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की तो तुकडा तांदूळ जो कुठे जातो आणि त्याच्यावर पॉलिश होऊन जे काय होतंय त्याची चौकशी करा आणि शिवभोजनचे पैसे तात्काळ आपण रिलीज करा आणि नियोजन विभागामध्ये आमदारांना समान निधी द्या. आणि एवढंच सांगतो, आरोग्य विभाग तात्काळ बालमृत्यूचं प्रमाण थांबवण्यासाठी एक ड्राईव्ह महाराष्ट्रामध्ये घ्या, एवढी माझी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. बुर्जी काका पटेल महोदय,